श्रोते हो नमस्कार. घरात सर्व सुखसुविधा असतात, पैसा असतो, प्रतिष्ठा असते, पण संतान सुख नसले तर आयुष्य अपूर्ण वाटते. अनेक दाम्पत्यांना गर्भधारणेत अडचणी येतात. काहींना वारंवार गर्भपाताचा त्रास होतो. अशा वेळी मनावर खूप मोठा ताण येतो. परंतु आपल्या सनातन परंपरेत संतान प्राप्तीसाठी अनेक प्रभावी मंत्रसाधना सांगितल्या आहेत. त्यापैकीच एक अत्यंत प्रभावी साधना म्हणजे संतान गोपाल मंत्र साधना. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संतान गोपाल मंत्र, त्याची पूर्ण साधना पद्धत, नियम, जपसंख्या आणि पूरक उपाय सविस्तर सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्ये मी काही महत्त्वाचे नियम आणि उपाय सांगणार आहे जे अनेकांना माहीत नसतात. संतान गोपाल मंत्राचे महत्त्व. संतान गोपाल मंत्र हा भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाशी संबंधित मंत्र आहे. श्रीकृष्णाचे बालरूप म्हणजे गोपाल आणि बालकृष्ण. असे मानले जाते की श्रद्धेने आणि नियमाने या मंत्राचा जप केल्यास गर्भधारणेसाठी अनुकूल योग निर्माण होतात, निरोगी संतती प्राप्त होते. गर्भधारणेच्या काळात आई आणि बाळावर दैवी संरक्षण मिळते. परंतु येथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, ही साधना श्रद्धा आणि आध्यात्मिक साधनेवर आधारित आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार देखील सुरू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. संतान गोपाल मंत्र. हा मंत्र असा आहे: ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण त्वामहं शरणं गतः. या मंत्राचा अर्थ असा आहे की हे देवकीनंदन श्रीकृष्ण, हे गोविंद, हे जगाचे पालन करणारे वासुदेव, मला संतती प्रदान करा, मी तुमच्या शरण आलो आहे. संतान गोपाल मंत्र साधनेची संपूर्ण पद्धत बघूया. आता आपण या साधनेची पूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. विनियोग. साधना सुरू करण्यापूर्वी विनियोग करणे आवश्यक असते. उजव्या हातात म्हणजे संकल्प करणे, पाणी घेऊन हा विनियोग म्हणावा. ओम अस्य श्री गोपाल संतान मंत्रस्य नारद ऋषी हा अनुष्टुप छंदः संतानप्रदः श्रीकृष्णो देवता ग्लो बीजम नमशक्तिः पुत्रप्राप्त्यर्थ जपे विनियोगः. यानंतर हातातील पाणी भांड्यात सोडावे. षडन्यास. यानंतर न्यास करावा. न्यास दोन प्रकारे केला जातो: करन्यास, हृदयादिन्यास. करन्यास: ओम देवकी सुत अंगुष्टाभ्या नमः, गोविंद तर्जनीभ्या नमः, वासुदेव मध्यमाभ्या नमः, जगतपते अनामिकाभ्या नमः, देहि मे तनयं कृष्ण कनिष्ठिकाभ्या नमः, त्वामहं शरणं गतः, करतल पृष्ठाभ्या नमः. आता हृदयादिन्यास बघूया. ओम देवकी सुत हृदयाय नमः, गोविंद शिरसे स्वाहा, वासुदेव शिकाय वौषट, जगतपते कवचाय हुम, देहि मे तनयं कृष्ण नेत्रत्रयाय वौषट, त्वामहं शरणं गतः, अस्त्राय फट. ध्यान. न्यास केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचे ध्यान करावे. ध्यान मंत्र. विजयेन युतो रथस्थितः प्रसमानीय समुद्रमध्यतः प्रददौ तनयान द्विजन्मनः स्मरणीनो वासुदेवनंदनः. या ध्यानात श्रीकृष्णाचे बालरूप मनात कल्पना करावी, ते चित्र डोळ्यासमोर आणावे. माळे. कोणत्या माळेवर जप करावा? मंत्रजपासाठी खालील माळ वापरावी: तुळशी माळ, रुद्राक्ष माळ, रक्तचंदन माळ. माळ प्राण प्रतिष्ठित असावी. मंत्रजपाची सुरुवात. मंत्रजप करण्यापूर्वी मनापासून श्रीकृष्णाला प्रार्थना करावी. जप करताना मन एकाग्र ठेवावे. दुसरे विचार मनात येऊ देऊ नयेत. मन भरकटल्यास पुन्हा मंत्रावर आणावे. मंत्र किती वेळा जप करावा? हा मंत्र किमान 1,00,000 वेळा जप करायला सांगितले आहे. दररोज 1 माळ, 3 माळ, 5 माळ किंवा 11 माळ जप करू शकता. एका माळेत 108 मणी असतात. लक्ष जप पूर्ण झाल्यावर तुम्ही काय केले पाहिजे? दशांश हवन, दशांश तर्पण, दशांश मार्जन, ब्राह्मण किंवा लहान मुलांना भोजन. संध्याकाळची पूजा. संध्याकाळी भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी, आरती करावी, प्रार्थना करावी. तर्पण आणि हवनाचा विधी. एखाद्या
चांगल्या ब्राह्मणाकडून करून घ्यावा, ज्याला वैदिक विधी चांगले जमतात. विधीनंतरचा नियमित जप. विधी पूर्ण झाल्यानंतर दररोज 3 माळ जप सुरू ठेवावा. जोपर्यंत संतान प्राप्ती होत नाही तोपर्यंत हा जप सुरू ठेवावा. साधना सुरू करायचा दिवस कोणता असावा? सोमवार किंवा गुरुवार हे अत्यंत शुभ मानले जातात. शुभ नक्षत्र असेल तर अधिक चांगले. आसन कोणते घ्यावे, वस्त्र कोणते वापरावे? पिवळे किंवा पांढरे आसन घ्यावे, पिवळे किंवा पांढरे कपडे वापरावेत. तसेच बालकृष्णाचे चित्र किंवा मूर्ती समोर ठेवावी. साधनेचे नियम काय आहेत? सात्विक आहार घ्यावा, कांदा लसूण टाळावे, मांस किंवा मद्य पूर्णपणे टाळावे. त्याशिवाय चांगली संपत्ती तुमच्या पोटी उपजणार नाही. दाम्पत्याने साधनेदरम्यान संयम पाळावा. राग, भांडण, वादविवाद टाळावेत. कोणालाही शिव्याशाप देऊ नये, तळतळाट देऊ नये. कुणाचाही शिव्याशाप तळतळाट घेऊही नये. मन शांत ठेवावे. जप दररोज नियमित करणे आवश्यक आहे. पूरक उपाय कोणते असावेत? तर गुरुवारी उपवास करून श्रीकृष्णाची पूजा करा. गरीब मुलांना अन्नदान करा. कृष्ण मंदिरात लोणी आणि खडीसाखर अर्पण करा. मुलांना प्रसाद वाटा. मंदिरात खेळणी दान करा. महत्त्वाची सूचना. संतान प्राप्तीमध्ये अनेक वैद्यकीय कारणे असू शकतात, म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या. आवश्यक उपचार सुरू ठेवा. IVF किंवा इतर उपचार पद्धती चालू ठेवा. मंत्रसाधना आणि वैद्यकीय उपचार दोन्ही एकत्र चालू ठेवा. श्रोते हो, संतान गोपाल मंत्र साधना अत्यंत प्रभावी मानली जाते. ही साधना पूर्ण श्रद्धेने आणि नियमाने केल्यास भगवान श्रीकृष्णाची कृपा नक्की मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल, संतान प्राप्तीमध्ये अजून काही अत्यंत प्रभावी उपाय ऐकायचे असतील, व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तसेच कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्रीकृष्ण तुम्हाला. तर तोपर्यंत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्रीकृष्ण.